भडगाव पोलीस स्टेशन इथं दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी अवलंबलेल्या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची सामान्य जनमानसात प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांचे व इतरांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावं अशी लेखी तक्रार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी दिली होती। सदर गुन्ह्यात भडगाव येथील गोरक्षकांनी पोलीस स्टेशन भडगावच्या ताब्यात गुन्ह्यातील एकूण 8 गोवंश तसंच त्यांची बेकायदेशीरपणे तसंच अमानुषपणे वाहतूक करणारं वाहन तसंच या गुन्ह्यातील एकूण 3 गोवंश व त्यांची बेकायदेशीरपणे व अमानुषपणे वाहतूक करणारं वाहन असं भडगाव पोलीस स्टेशनला ताब्यात दिलं होतं। सदरचे एकूण 11 गोवंश हे भडगाव पोलिसांनी भडगाव येथील नीलमणी प्रतिष्ठान संचलित गोसंवर्धन केंद्रात सदर गोवंशाची निगा राखण्यासाठी तसंच संगोपनासाठी ठेवण्यासाठी दिले होते। त्यानंतर कायदेशीररित्या सदर गोवंश तसंच वाहनं ही सर्व सदरचे गोवंश हे खरंच कत्तलीसाठी जात असल्यानं सदर गोवंश खरंच त्या मालकाची आहेत किंवा नाही हे ठरवण्याचे तसंच त्यांची मालकी हक्क ठरवण्याचे अधिकार हे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असताना भडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तसंच संगनमतानं न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात अनाधिकारे तसंच बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्या गोवंशांची मालकी हक्क ठरवून सदरची गोवंश तसंच वाहने सोडवण्याबाबत बेकायदेशीर पत्रव्यवहार करून नीलमणी प्रतिष्ठान संचलित गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापक यांना आपल्या वर्दीचा दबाव टाकून अरेरावी करून गोवंश सोडण्यास भाग पाडलं। याबाबतचे व्हिडिओ फुटेज चौकशी कामी पुरवण्यात येणार आहेत। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमतानं बेकायदेशीर कृत्यास तसंच गोवंश कत्तलीसाठी पाठिंबा दिला त्यामुळे एक प्रकारे गोवंश कत्तलीच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक भडगाव यांनी तसंच त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आहे। त्यामुळे सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक भडगाव यांचा सहभाग असल्यानं त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात यावं तसंच आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, नाशिक।